श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा कुरवपूरमध्ये कृष्णा नदीच्या काठी वास्तव्यास होते तेव्हा एकदा ते आपल्या भक्तांना आध्यात्मिक बोध देत होते. अचानक जंगलातून एका भयंकर वाघिणीच्या डरकाळीचा आवाज आला आणि ती वेगाने श्रीपादांच्या दिशेने धावत आली. वाघिणीला पाहून उपस्थित भक्त प्रचंड घाबरले. आपला जीव वाचवण्यासाठी कोणी झाडावर चढले तर कोणी लांब पळून गेले. मात्र श्रीपाद श्रीवल्लभ अत्यंत शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. ती हिंस्त्र वाघीण श्रीपादांच्या जवळ येताच शांत झाली. तिची आक्रमकता संपली आणि ती चक्क एका पाळीव प्राण्यासारखी त्यांच्या चरणांजवळ येऊन बसली. श्रीपादांनी मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवला. श्रीपादांनी भक्तांना सांगितले की ही वाघीण पूर्वजन्मी एक सात्विक स्त्री होती, परंतु अतिशय रागीट स्वभावामुळे तिला हा देह प्राप्त झाला. तिची भक्ती पाहून श्रीपादांनी तिला आशीर्वाद दिला. त्यांच्या स्पर्शाने तिचे सर्व दोष दूर झाले. त्या वाघिणीने श्रीपादांच्या चरणांकडे पाहत शांतपणे प्राण सोडले आणि तिला मोक्ष प्राप्त झाला. मनुष्याचा राग त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो, पण सद्गुरूंच्या चरणी आलेल्या जीवाचा उद्धार नक्की होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.